त्र्यंबकेश्वर येथील ग्रामदैवत श्री महादेवी मंदिराच्या विकासासाठी एक महत्त्वपूर्ण दातृत्वाचा उपक्रम पार पडलाय। नगराध्यक्ष सौ त्रिवेणी तुंगार सोनवणे आणि माजी नगराध्यक्ष रवींद्र सोनवणे यांच्या वतीने मंदिराच्या विविध विकास कामांसाठी 1,11,111 रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आलाय। राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे यांच्या हस्ते हा धनादेश महादेवी मंदिर संस्थानाच्या विश्वस्त मंडळाकडे सुपूर्द करण्यात आलाय। त्र्यंबकेश्वरच्या धार्मिक परंपरेत आणि सामाजिक उपक्रमात सोनवणे कुटुंबियांचे सातत्याने योगदान राहिले असून ग्रामदेवतेच्या सेवेसाठी हा निधी अर्पण करण्यात आला। या कार्यक्रमाला विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली आहे। नगरसेवक अमोल कडलक, रंगनाथ जाधव, शिवसेना शहर प्रमुख भूषण अडसरे तसेच छोटू पवार यांची प्रमुख उपस्थिती होती। दरम्यान महादेवी मंदिर संस्थानाच्या विश्वस्त मंडळाने हा निधी स्वीकारला। यावेळी उपाध्यक्ष संजय कदम, विश्वस्त श्याम सुंदर, कचरदास चांदक, मंगेश देवरे, महेंद्र बागडे, डॉक्टर समीर महाजन तसेच पुजारी दिलीप गाजरे उपस्थित होते। मंदिराच्या नूतनीकरणासह भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या मदतीचा उपयोग होणार असून सोनवणे कुटुंबियांच्या या उदार दातृत्वाचे सर्व स्तरातून स्वागत व कौतुक होत आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।